तर कानपोली गाव म्हटलं ना तर ग्रामस्थ मंडल चषक येत्या जानेवारी महिन्यामध्ये हा देखील आयोजन तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सुजित पाटील यांचा हा एक उत्कृष्ट आयोजन ग्रामस्थ मंडल चषक कानपोली। स्वागत आहे सुजित पाटील, गणेश पाटील, आमचे अनिल पाटील, भोलानाथ शेठ पाटील, सरपंच वलप ज्यांनी हा संघ पॅक केलाय। सारे मात्र समर्थक या मॅचचा आनंद घेत आहेत थेट लाईव्ह च्या माध्यमातून। सर्वांचं करूया स्वागत। कानपोली टीमला शुभेच्छा येताना आमचे रामचंद्र पाटील अर्थातच कानपोली गावचे आणि ओले गावचे ते जावई आहेत ते देखील शुभेच्छा देत आहेत। त्यांचे सुपुत्र भूषण पाटील आपलंही स्वागत आणि भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही संघांना। एका बाजूला चिंचपाडा संघ मगाईशी उल्लेख केला मी, तेजा राणा ग्रुप, घातक ग्रुप आणि त्याचबरोबर आमचे विनोददादा केणी, सर्व विनोद केणी, राजा केणी आणि चिंचपाडा ग्रामस्थ या देखील यांच्याकडनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। शुभेच्छा स्वीकारावी आणि मॅचला आपण काही क्षणातच सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, मगाशी बघितलं की आपण मी उल्लेख केला होता की चिंचपाडा गावामध्ये चिंचपाडा प्रीमियर लीग देखील होणार आहे आणि एंटी ग्रुप यावर्षी या CPLचं आयोजन करणार आहेत। बाईक असेल, मालिका वीर, चिंचपाडा प्रीमियर लीग पहिल्यांदा त्या गावामध्ये बाईक आणि आज चिंचपाड्याच्या खेळाडूंनी खरं तर आम्हा समालोचकांना देखील खुश केलेत। याचं कारण सांगेन तुम्हाला। चिंचपाडा टीमच्या खेळाडूंनी जे टी शर्ट परिधान केलंय त्या प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टवर त्यांच्या स्वतःच्या आईचं नाव आहे, जन्मदात्या आईचं नाव त्यांनी टाकलंय। म्हणजे तुम्ही त्या टी शर्टला जर बघितलं ना, त्यांच्या टी शर्टवर नाव वाचलं तर त्या आईचं नाव उल्लेख केलं त्यांनी। हे एक चांगलं खरं तर म्हणजे अभिमान वाटण्यासारखी गोष्ट त्यांनी केलेली आहे। त्यांचंही आपण करूया कौतुक आणि मॅचला लगेच मात्र होईल सुरुवात। टॉस जिंकलाय कानपोली संघानं। आमच्यासोबत आता रोहित गायकवाड गुणलेखनाच्या भूमिकेत जोडले जातील। या मॅचचा आनंद घेण्याकरता या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय दत्ताशेठ मुंगाजी माजी उपसरपंच, त्यांचे सुपुत्र आर्य मुंगाजी लेदरमध्ये त्यांनी प्रशिक्षण सुरू केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये दत्ताशेठ मुंगाजी यांचे सुपुत्र आर्य मुंगाजी देखील चांगले क्रिकेटपटू होतील। मॅच इज ऑन। शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुलभ केनी प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नापासून फार दूर राहावं लागलं। अव्याकापासून दूर होतं, चेंडू जातोय सीमा पार, चौकार। वेलकम दत्ताशेठ मुंगाजी। त्याचबरोबर आमचे खरं तर ओला संघ म्हटलं तर ओले संघाला नेहमीच पाठीराखे म्हणून राहिलेत ते संजय गायकवाड यांचंही आगमन झालंय। ज्या वेळी आम्ही मैदानावर क्रिकेट खेळायचो त्या वेळेस संजय गायकवाड, मग के गायकवाड असतील आणि आमचे सुनील म्हात्रे जे आता नाहीत परंतु त्यांची आठवणी आहेत, स्वर्गीय सुनील म्हात्रे ए बिग सपोर्टर यांचं आगमन झालंय। हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सिली पॉइंट बालाकडे जातोय चेंडू, शॉर्ट पॉइंटकडे एक सिंगल, मात्र चिक्की रन्स कंप्लीट एका धावेनं। संघाची धावसंख्या 49। या संजय गायकवाड आपण या, आपलंही स्वागत आहे स्टेजवर या। भारतीय जनता पार्टी पक्ष ज्यावेळी आहे खरं तर या विभागामध्ये पाहायलाही मिळत नव्हता, कमी होता, त्यावेळी ते अध्यक्ष होते पनवेल विभागीय संजय गायकवाड। परंतु आज BJP किती नावारूपाला पोहोचलाय, आज सत्ता पाहायला मिळते नरेंद्रजी मोदी यांची। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, डॉट बॉल जातोय। संघाची धावसंख्या स्थिर स्थगित। फलंदाजाच्या भूमिकेत रोहित आणि आदेश, धावसंख्या 5। ऑलराऊंडर खेळाडू आदेश मतीची शरीरयष्टी तुम्ही बघितली ना, बघा साजेशी अशी शरीरयष्टी आहे। लेदरचे खेळाडू असे असतात मित्रांनो ज्यामध्ये उंची, मजबूत भरगच्च शरीरयष्टी
असा हा खेळाडू व्यास भिरकावून दिलाय. ड्रिबल द बॉल. बॉल इज गो. वन बाउन्स. सीमा पार. 4 रन. स्वागत. हे आहेत क्रिकेट शौकीन, क्रिकेट फॅन्स आणि अजनबी ओले संघ ज्या ज्या वेळी खेळत असतो त्यांच्या पाठीमागे यांचा आशीर्वाद असतो अशी ही मंडळी. त्यांचं करूया स्वागत. चौकार आलाय आदेशमध्येच्या बॅटमधून. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज पहिला गोलंदाज संकेत पाटील ज्यानं मागच्या मॅचमध्ये रोहित विकेट हॅट्रिक पटकावली होती त्याच संकेतला आता 2 चौकार पाहायला मिळत आहेत लगावत असताना. आदेश मनगटीत ताकद. ताकदीचा फटका तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सतीश मिसालचं पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी डेफिनेटली 3 धावा सेव्ह केल्यात त्यानं सतीश मिसाल. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये. दुहेरी म्हणजेच 10 धावा. दुपारचा सत्र आज आपण बघितलं तर या वातावरणामध्ये हिवाळा ऋतू सुरू असताना या खरं तर जास्त ऊन लागत नाहीये. पोषक असं वातावरण आहे खेळाडूंसाठी खेळण्याकरता. आणि दुपारच्या वातावरणामध्ये हा दुसऱ्या फेरीतला सामना आपण अनुभवतोय. विनर वर्सेस विनर 4 षटकांचा मॅच आणि 4 षटक असल्या कारणानं पहिल्याच ओव्हरपासून हाणामारी सुरू आता होत असताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावर. खोलवर पद्धतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण होत असताना एक सिंगल कंप्लीट केली आहे. मिळालेल्या वेळामध्ये मिळालेल्या बॉलवर 1 धाव घ्यायची. एखादा खराब चेंडू आला मोठा फटका खेळायचा. हे मी म्हणेन दोन्ही फलंदाजांचं षडयंत्र इथे मात्र सुरू आहे हे पाहायला मिळत आहे. 10 धावा धावफलकावर. पहिल्या 11 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. पॉवर प्ले समाप्त झालाय. चला लवकर घ्या. जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग जास्त करू नका. जीवन गावण तुम्हाला सूचित करतील, वॉर्न करतील. येणाऱ्या कालामध्ये मी जसं उल्लेख केला चिंचपाडा प्रीमियर लीग तसाच याच कुंडेवाल गावामध्ये देखील कुंडेवाल प्रीमियर लीग यावर्षी आपल्याला कमिंग सून 25-26 जानेवारी या 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. आयोजक असतील रतन भोईर व मित्र परिवार. व्यवस्थापक मित्रमंडळ कुंडेवाल. 25 आणि 26 जानेवारी कुंडेवाल प्रीमियर लीग. सेकंड बॉलर सुलभ केनी. सतीश मिसाल येतोय मला वाटते. सुलभ केनी नाही आहे. 12वा खेळाडू देखील कन्फ्यूज झालाय कारण चिंचपाडा गावचे सर्व खेळाडू मला फाट आहेत. सतीश मिसाल. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला क्षेत्ररक्षण. विकेट मिळू शकते. काय घडलं मैदानावर. अंपायर सिग्नल. बॅट्समन इज आउट. रनआउट झालाय फलंदाज रोहित पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मनोज भिंगारकर. या अगोदर मनोज थोडा चाचपडतपणा क्षेत्ररक्षण त्याच पॉइंटला क्षेत्ररक्षण झालं होतं. थोडंसं चाचपडतपणा पाहायला मिळाला होता परंतु त्यानं आता मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि रोहितला परतीचा रस्ता अगदी माघारी परतवलं रनआउटच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 चेतन पाटील. हे दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. कानपोली संघ म्हटला तर खरं तर आदेशमध्ये चेतन पाटील आज रोहित पाटील हे सारे खेळाडू यंग स्टार खूप फॉर्मात आहेत आणि त्यांच्या जोरावर मात्र इथे चांगली खेळी केली आहे. आदेशने भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअरला. तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण बालाकडनं. उलटी टोपीवाला त्याचं नाव आहे बाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आमचे बंटी खुश झालेत. रवी म्हात्रे टीम मॅनेजर आणि बाजूला हँडसम पर्सनॅलिटी करण. चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढली. 13 धावा
13 रन्स. माफी असावी, 2 ने वाढली. ते माहिती तोंडी पुन्हा एकदा दुरुस्ती करत आहोत. 13 धावा धावफलकावर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सरळ खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. झेल खाली, खूप चांगला झेल. अजून एक चांगलं मी म्हणेन महत्वाची विकेट मिळते आदेश मतेची. आदेश मते ज्या खेळाडूचा विचार केला तर आपण चौकार ठोकला होता त्या अगोदर, त्यानंतर मात्र दुहेरी धाव. एकंदरीत 7 चेंडूमध्ये 5 धावांची खेळी करत, बरोबर आहे ना, वैयक्तिक 7 धावांवर बाद झाला नवीन बॅट्समन करण पाटील. खूप चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीनं पहिला षटक फेकला सुमित पाटीलनं 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता दोन्ही संघांचा विचार केला तर दोघांकडेच खूप चांगले चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळं ह्या मॅच मध्ये खरं तर हे बॅटल जे आहे क्रिकेटचं चांगलं रंगणार आहे मैदानावर. षटक क्रमांक 2 सतीश मिसाल पुढील चेंडू घेऊन येतोय. हाय बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बरोबर 3 स्टंपच्या मध्ये सापडला. धोकादायक फटका, खराब फटका मी म्हणेन. रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन करण पाटीलनं. आल्या क्षणी माघारी परतवलंय. पुन्हा एकदा आल्या क्षणी तो जसा पहिल्या बॉलला फेस करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र त्याला लेग बिफोर द विकेट LBW बाद घोषित केलंय. विकेट नंबर 3 बाद अर्थातच मिळाली आहे चिंचपाडा संघाला. व्यासपीठावरून आमचे ओलेगावचे माजी उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी मॅचचा आनंद घेताना आणि त्यांचे सुपुत्र आर्य मुंगाजी यालाही पाहू शकाल. लेदरमध्ये तो प्रशिक्षण घेतोय आणि खरं तर ओलेगावमधला एक चांगला टेनिस क्रिकेटपटू होईल ही त्याला आपण शुभ आशीर्वाद देऊया. आणि दत्ताशेठ यांना असणारा क्रिकेटचा जी प्रचंड आवड आहे त्यामुळे आर्यला त्यांनी क्रिकेटच्या दिशेनं खरं तर चांगलं प्रशिक्षण सुरू केलं आहे. आणि ते मात्र या थेट व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घेत आहेत. 13 धावांवर 3 गडी बाद. ऑन विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आजच्या दिवसामध्ये दुसरी विकेट हॅट्रिक होईल का? येस. आणि विकेट हॅट्रिक पटकावतोय याच चिंचपाडा संघाचा दुसरा खेळाडू सतीश मिसाल. पहिला खेळाडू संकेत पाटील आणि याच चिंचपाडा संघाचा दुसरा खेळाडू सतीश मिसाल ठरतोय विकेट हॅट्रिकचा मानकरी. 13 या आकड्यावर 4 गडी बाद. अडचणीत आलाय कानपोली संघ. बघा कानपोली टीमनं स्ट्रॅटर्जी जर आखली ना 4 षटकांमध्ये कमीत कमी 35-40 पर्यंत जरी मजल मारली ना तर या मॅच मध्ये ते गोलंदाजीच्या जोरावर खरं तर कमबॅक करू शकतात. तो अजूनही पूर्णपणे जखडून ठेवलेत, बांधून ठेवलेत या गोलंदाजांनी. 13 या आकड्यावर 4 गडी बाद. मी विनंती करतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एक आहे लास्ट बॉल. अंतिम 1 चेंडू सतीश मिसाल घेऊन येते. खूप चांगली गोलंदाजी. बघा आतापर्यंत फक्त त्या पट्ट्यानं 2 धावा दिल्यात. फुल्लर लेनचा बॉल. चेंडू खराब होता परंतु डिफेन्सिव्ह सुरुवातीपासून पवित्रा त्यानं अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे सिंगल आली. 14 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 4 गडी बाद. 14 या षटकामध्ये फक्त 3 धावा. विकेट मिळाले 3 विकेट हॅट्रिक. तर नक्कीच जाऊया आपण कॅमेरामॅन स्वागत कक्षाकडे जाऊया जिथे मात्र उपस्थित आहेत आमचे दत्ताशेठ मुंगाजी. मी विनंती करतो दत्ताशेठ मुंगाजी यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन हा आपला प्रेमाचा सन्मान स्वीकारावा. दत्ताशेठ मुंगाजी आणि त्यांचे सुपुत्र आर्य मुंगाजी. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजित स्पर्धेमध्ये त्यांचा होत आहे यथोचित मान सन्मान. मायेची शाल. खरं तर भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं शुभ सन्मान करण्याचं या ठिकाणी कार्य सुरू आहे. समाधान वासकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा
शुभ सन्मान आर्य मुंगाजी आणि दत्ता शेठ मुंगाजी दोन्ही मान्यवरांचं इथे केला जात आहे शुभ सन्मान. बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 3 सुलभ केणीचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिली मिडॉनकडे शॉर्ट मिडॉनकडे एक चेंडू खेळून काढलाय सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 15. धावसंख्या 1 ने वाढली. 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सुलभ केनी. त्याच्या समोर मात्र बॅट्समन उभा आहे चेतन पाटील. पहिल्यांदा बॉलला फेस करेल बघा. 2 ओव्हर नंतर चेतनला स्ट्राईक मिळाली. त्यानंतर मात्र 2 धावा. मिसफिल्डिंग. धन्यवाद दत्ता शेठ मुंगाजी. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आणि आता आर्य मुंगाजी थेट DY पाटील मैदानावर आता जाणार आहे कारण मी म्हटलं की प्रशिक्षण सुरू आहे. बेस्ट ऑफ लक आर्य. इट्स ग्रेट हिट. याला म्हणतात मनगडातली ताकद आणि ती मनगडातली ताकद दाखवली बॅट्समन चेतन पाटीलनं. त्याला मिळाली नव्हती स्ट्राईक आणि आता स्ट्राईक जशी मिळाली एक दुहेरी धाव त्यानंतर षटकार संघाला नेऊन ठेवलाय 23 या आकड्यावर. आमचे रत्नागिरी चॅम्पियनशिपचे जे मेंबर आहेत बनीभाई थेट रत्नागिरीवरून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि समाधान आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. बनीभाई आपका भी तहे दिल से शुक्रिया. आपलाही स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण या मॅचचा आनंद घेता. बनीभाई आपलंही स्वागत. जाऊया पुन्हा एकदा सुलभ टू चेतन. मॅचच्या दिशेनं काय करतोय सुलभ केनी. षटकार मारल्यानंतर प्रेशर क्रिएट झालं. अंपायर सिग्नल. इट इज नो बॉल प्लस 6. रोशन खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या धावा होत्या 14. 2 षटका म्हणजे म्हटलं पहिल्या षटकामध्ये 11 दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3. परंतु आता मात्र या गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेडण्याचं काम सुरू करतोय सुलभ केनी. ज्याच्या षटकामध्ये 2 षटकार आले. एक नो बॉल फल षटकार आणि धावसंख्या जाऊन पोचली 30 या आकड्यावर. रोशन मी अपेक्षित केल्या होत्या की 35-40 धावा जरी झाल्या कानपुर टीमच्या तरी या मॅचमध्ये खरं तर खूप मजा येईल पाहायला. परंतु आता तर मी म्हणेन सुलभ केनीच्या या षटकातच मात्र 30 आकडा गाठलाय. अजून एक षटक बाकी आहे. खूप चांगले बॅटिंग करतोय चेतन पाटील. ज्या चेतनला स्ट्राईक मिळाली नव्हती चेतन पाटील वनडाऊनला आला कारण जसा रोहित पाटील आदेश बाद झाला तदनंतर चेतन पाटील आला परंतु त्याला संधी जास्त मिळाली नाही चेंडू खेळण्याची. इथे मात्र 3 चेंडूंचा समाचार. नो बॉल फ्री हिट. फ्री हिट आडव्या बॅटने केलाय. गॅप मध्ये जाईल. नो मॅन्स लँड एरिया मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे मिड विकेटनं क्लिअर केलाय. चौकार. शरद पाटील 11 ट्रॉम्बे टीमचा संघनायक आणि अजनबी ओले टीमचा संघनायक. टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. धावसंख्या धावफलकावर 34 लागल्यात. खूप चांगले बॅटिंग सुरू आहे आता चेतन पाटीलच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल. सुलभ केनीचा पुढील बॉल. आता रिव्हर्स सेप. इथे मात्र कुठेतरी मी म्हणेन एक वेगळा प्रयत्न केला होता चेतन पाटीलनं. हिंदी में एक कहावत है रोशन जी कि घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं. यहाँ पे
तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. चेतनला सरळ बॅटनं फटके येत आहेत आणि तो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. हा हलकासा ग्लान्स, व्हॉट ए स्ट्रोक याला म्हणतायत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ग्लान्स केला आणि नक्कीच अझारुद्दीन स्टाईलनं लगावलेला हा खणखण. धावफलकावर टीम मीटिंग घेऊ नका, चला स्पीड अप करा. 38 धावा धावफलकावर लागल्यात. घाई करावी लागेल चिंचपाडा टीम, जास्त टीम मीटिंग करू नका. लास्ट ओव्हर अजूनही बाकी आहे. सुलभ केनीच्या या षटकामध्ये अतिशय महागड षटक, तब्बल 24 धावा आल्या. 24 धावांचं हे षटक आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावर. 38 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट ओव्हर रिमेनिंग नाव स्लॉग ओव्हर. शेवटचा षटक घेऊन येईल गोलंदाज भाई केनी. भाईचा पहिला बॉल. काय चेंडू खाली राहतोय, अपील केलाय, नो डाऊट. कॉन्फिडन्स दाखवलाय यष्टीरक्षकानं. डेफिनेटली बॅट्समन इज आउट. फलंदाज नितेश पाटील बॅक टू डग आउट. रोशन, संगीत खूप चांगलं होतं. दादाजी खोंडके एक सुप्रसिद्ध विनोदी कलाकार, आजही आठवण होतोय. आणि संगीत ऐकल्यानंतर अशा कलाकारांची आठवण होते. परंतु मैदानावर जर बघितलं ना तर चिंचपाडा विपक्ष कानपोली असा हा सामना सुरू असताना कानपोली संघाच्या विरोधात चिंचपाडा टीमची जी गोलंदाजी पहिल्या सुरुवातीला 2 षटकामध्ये बहारदार झाली. तिसऱ्या षटकाने महागड्या गोलंदाजांना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आता 38 या आकड्यावर. परंतु भाईनं आता त्याची गोलंदाजीची भाईगिरी सुरू केली. पहिल्याच बॉलवर विकेट. नवीन बॅट्समन प्रीतम. या डिफेन्सिव्ह स्ट्रोक याला म्हणतायत बुद्धिमत्ता आणि ती बुद्धी दाखवली आहे, हुशारी दाखवली आहे. रोशन, समोर आहे चेतन सारखा घातक फलंदाज, ज्या चेतननं 2 षटकार 2 चौकार ठोकलेत. आणि अशा फलंदाजाला नॉन स्ट्राईकला ठेवणं अगदी चुकीचं आहे. आणि त्याच अनुषंगानं स्ट्राईक रोटेट केली, मिळाली एक सिंगल ऑन स्ट्राईक. चेतन पाटील खणून काढलाय, खोदून काढलाय. व्हॉट अ कॅच. कॅच टिपलाय ओमकार केनीनं. थँक्यू डीजे. 39 धावसंख्येवर 5वा गडी बाद झालाय. कानपोली संघाला मिळालेला 5वा हादरा आपण पाहू शकाल कॅमेरामॅनच्या समोर. रोशन पाटील बाला आणि बालाच्या टी शर्टवर मागे नाव आहे संगीता. अर्थातच त्याच्या आईचं नाव आहे ते संगीता आई. चांगली संकल्पना आपण पाहू शकाल चिंचपाडा टीमची. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर. आज मात्र विकेटचा पाऊस पडतोय या खेळपट्टीवर. रोशन, 32 विकेट आतापर्यंत, तिसरा सामना सुरू असताना. आणि संपूर्ण शृंखलेतला 97वा विकेट. 97 विकेट झाल्यात शृंखलामध्ये. परंतु आजच्या दिवसामध्ये 32 विकेट. हे चित्र पाहायला मिळालं. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 टू गो. अंतिम 3 चेंडू. भाईची अप्रतिम गोलंदाजी मैदानावर साकारत असताना ज्या सुलभ केणीनं खराब गोलंदाजी केली, महागडा षटक ठरलं, त्याच सुलभ केणीचा हा षटक मी म्हणेन भरून काढण्याचं काम करतोय भाई. ओमकार केणीचा अप्रतिम झेल.
बघा निवृत्ती केणी यानं देखील आता धाबा सुरू केलाय, हॉटेल सुरू केलाय, म्हणजे व्यवसाय क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलंय. क्लीन बॉल, वारंवार रिव्हर्स स्वीप खोलतोय कृष्णा पाटील, त्याला यश मिळत नाही. आणखी एक विकेट. सात इथे विकेट आपल्याला पाहायला मिळाले. सुधीर पाटील येतोय आता, जुना जाणगा अनुभवी खेळाडू. मी उल्लेख केला होता की ओमकार केणी, सुलभ केणी हे दोन भाऊ या संघामध्ये खेळत आहेत आणि त्यांचे वडील 40+ निवृत्ती केणी हे व्यावसायिक क्षेत्रामध्ये उतरलेत. आणि ओमकार केणी यांचा मंगलमूर्ती धावा, खरं तर मांसाहारी चविष्ट पदार्थ त्या ठिकाणी बनवले जात आहेत. बरोबर ASC कॉलेज जो आहे त्या कॉलेजला जाताना अगदी हायवेच्या बाजूला हा धाबा त्यांनी उभारला आणि नवीन हॉटेल त्यांनी उभारण्यात आलेला आहे, मंगलमूर्ती हॉटेल. नक्कीच आवश्यक त्या हॉटेलला तुम्ही भेट द्या, चविष्ट पदार्थ आणि त्या पदार्थांची चव देखील घ्या. ऑन हॅट्रिक गोलंदाज भाई केणी, दीपेश केणी उर्फ भाई गोलंदाजच्या उंबरट्यावर. आणि हा तिसरा गोलंदाज होईल का विकेट हॅट्रिकचा मानकरी याच टीमचा? हा, चिंचपाडा टीमचे 2 खेळाडू विकेट हॅट्रिक पटकावलेत, एक सतीश मिसाल, एक संकेत पाटील, आणि हा तिसरा गोलंदाज जो विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे भाई केणी. दीपेशचा हा बॉल, डावकुऱ्या फलंदाज सुधीर साठी ऑफ स्टंपला ब्लॉक ऑल बॉल फेकलाय, तो देखील जातोय डॉट. संघाची धावसंख्या स्थिर 39 रन्स. चांगले झगडून ठेवलेत भाईनं. बघा तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. असं वाटत होतं रोशन की आता 50 आकडा नक्कीच गाठेल कानपोली संघ, परंतु दीपेश केणीनं केलेल्या या टिच्चून माऱ्यासमोर आता हातबळ झालाय कानपोली संघ. हा देखील स्लोवर बॉल आणि फक्त या षटकामध्ये धाव आली एक. जोरदार टाळ्या. दीपेशची गोलंदाजी आवडली असेल तर चिंचपाडा गावचे समर्थक व्हायलाच हव्या टाळ्या. आणि 40 धावा कानपोली संघासमोर चिंचपाडा संघाने ठेवलेलं हे आव्हान. तर टॉस करूया. शरद पाटील 11 ट्रॉम्बे, तर कुंडेवाल टीमचे आमचे मेंटॉर सर्वेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस आपण करावा. अजनबी ओवले विपक्ष शरद पाटील 11 ट्रॉम्बे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. विश यू बेस्ट ऑफ लक. टॉस करूया आपण सर्वेश या शुभ हस्ते. हेड और टेल? कॉल टेल अजनबी ओवले और इट इज हेड ऑन द टॉस ट्रॉम्बे टीम. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना 5 षटकांचा मॅच, 2 गोलंदाज, दोन टीमला खूप खूप शुभेच्छा देऊया. ट्रॉम्बे विपक्ष ओवले असा हा पुढील सामना, परंतु सुरू असणारा सामना आपण पाहणार आहोत. कानपोली आणि त्यांच्या विरोधात चिंचपाडा संघ. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला 40 धावांचं आव्हान येणाऱ्या 4 षटकांमध्ये असेल. हे आव्हान पार होईल की या आव्हानाला रोख लावण्याचं कार्य पुन्हा एकदा कानपोली टीमचे गोलंदाज करतील. धारदार गोलंदाज आणि त्यांच्या समोर बलाढ्य फलंदाज. हे बॅटल कसं रंगेल ऐकूया पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेतून गोड आवाजातून आमचे साथी समालोचक रोशन सकपाल.
शुक्रिया। हेलो, शुक्रिया रिवॉल। रिवॉल जी, यहाँ पे हम मुकाबला देख रहे हैं। ये विनर विनर के बीच में मुकाबला है। एक तरफ अथर्व इंटरप्राइजेस कानपुली और सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा के बीच में ये मुकाबला है। 4 ओवरों में रन बनाए थे 39 और जीतने के लिए 40 रनों की ज़रूरत है। इस वक्त बल्लेबाजी करते हुए सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम को रोशन पाटिल आरंभिक बल्लेबाज, दूसरी तरफ हम देखेंगे दिनेश गायकवाड़ को। यह आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर जा चुके हैं। पहला मुकाबला हुआ था इनका हीर 11 खाड़ी के बीच में और बेहतरीन जीत यहाँ पे दर्ज की थी, अपने नाम लगाई थी टीम चिंचपाड़ा ने। अब देखना होगा, कानपुरी टीम पिछले मुकाबले में बेहतरीन परफॉर्मेंस दिया था, लोएस्ट टारगेट को बेहतरीन तरीके से रोका था गेंदबाजी करते हुए। अब देखना होगा क्या इस बल्लेबाजों को रोकने में कामयाबी मिलेगी या फिर बल्लेबाज हावी होंगे। तो सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, आप और हम हैं आर वास्कर सामाजिक कला क्रीड़ा सांस्कृतिक मित्र मंडल आदर्श सरपंच और उप सरपंच ट्रॉफी 2024 में। मैदान है आउटी मैदान कुंडेवाहाल का, ये शानदार मैदान, और जिसमें आज का दूसरा दिन यानी कि लगभग अगर देखा जाए 1.25 लाख रुपए की पूरी टूर्नामेंट का हिसाब जाए तो इनामी राशि लगती है, क्योंकि पहला इनाम है 1 लाख रुपए, दूसरा इनाम है 50,000, तीसरा इनाम है 25,000 रुपए, चमचमाती हुई ट्रॉफियां। और पहले गेंद के ऊपर बाला विकेट जाने की बहुत संभावना है। फर्स्ट विकेट डाउन इज ऑन 0 रन एंड बिग विकेट इज गॉन। रोशन पाटिल। और आज जहां तक प्रणय बात करें ना, आज कमाल हो गई है विकेटों की, और ये आंकड़ा भी एक ऐतिहासिक आंकड़ा कहा जाएगा। यहाँ पे 100 विकेट जा चुके हैं 2 दिनों में अभी तक। कल 66 आई थिंक 66 विकेट जा चुके थे और आज के दिन में ये 35वां विकेट, यानी कि टोटल 2 दिनों की बात करें तो 100 का आंकड़ा लगा दिया है विकेटों ने। तो क्या कहे भाई, गेंदबाजों ने ताकत लगा दी है इस बार। रोशन पाटिल की विकेट मिलना मैं कहूंगा यहाँ पे कानपुरी टीम के लिए एक अच्छा संकेत है। काफी बढ़िया गेंदबाजी, आदेश मते ने पहली पावर प्ले की ओवर में विकेट लिया था पहली गेंद के ऊपर। अपील हुई थी अंपायर के पास और ये देखिएगा अंपायर की उंगली आसमान में, यानी कि लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरा विकेट डाउन। मैदान में अंदर दाखिल होते हुए नजर आएंगे टीम सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा के बल्लेबाज दीपेश केणी। थोड़ी सी संकट में मैं कहूंगा चिंचपाड़ा टीम, क्योंकि लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेट लिए। गेंदबाज की बात करें तो आदेश मत है गेंदबाज, 2 विकेट हाईट्रिक अकेले टीम चिंचपाड़ा के नाम है। ये तीसरी विकेट हाईट्रिक या कानपुरी के इस गेंदबाज के नाम लग जाती है विकेट हाईट्रिक के कगार पर। बढ़िया गेंद है, आप शेर तो हम सवा शेर, ईंट का जवाब पत्थर से। ये उदारी थी गेंदबाजों के ऊपर कानपुरी टीम के, जो उदारी चुकता कर रहे हैं इस वक्त गेंदबाजी करते हुए। क्या शानदार गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, जिस अंदाज से गेंदबाजी हो रही थी ये चिंचपाड़ा टीम की, बिल्कुल उनके नक्शे कदम पर चलते हुए ये गेंदबाजी। ये वी शेप में खेल दिया, प्रोटेक्शन है वहां पे जब तक कि थ्रो करे। 1 रन बनाने का पर्याप्त समय, बढ़ता हुआ टोटल शुरुआत हुई स्कोर की। यहां से हम देखेंगे 1 रन के साथ सिंगल रन, 40 रनों का पीछा करना है। दोपहर की थोड़ी सी हल्की धीमी धूप, यहाँ पे हम देखेंगे 2:29 हो चुके हैं दोपहर के। दूसरे सत्र का यह पहला मुकाबला विनर के बीच में, ये चलती हुई बिग फाइट 2 टीमों के बीच में, ये डिशुम मैदान के अंदर।
आड़े बैट से खेलना चाहते थे अलोंग द कार्पेट इस गेंद को जब तक कि फील्ड करे। सिंगल रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के पास। 1 रन के साथ टोटल में इजाफा हुआ 2 रन, मात्र 2 रन पावर प्ले की ओर में। प्रणय अगर देखा जाए तो मैं कहूंगा कमाल की गेंदबाजी। भाई आदेश ने तो आज दिल जीत लिया कानपुर टीम के सपोर्टर्स का। अभी तक अगर देखा जाए तो 2 अच्छी विकेटें भी आउट कर चुके हैं। सिंगल रन बनेगी, थोड़ा सा फंबल जरूर हुए थे लेकिन 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। टीम के टोटल 1 से आगे बढ़ती हुई। 1 ओवर की समाप्ति के बाद रनों की बात करें तो मात्र रन बन चुके हैं 3। 2 विकेटों की नुकसान पर आउट होने वाले 2 बल्लेबाज रोशन पाटिल 0 रन, दूसरे बल्लेबाज संकेत पाटिल 0 रन, उसके बाद दीपेश केनी 2 रन बनाकर अपना निजी योगदान दे रहे हैं और दिनेश गायकवाड़ सिंगल रन बनाकर अभी तक बल्लेबाजी के लिए मौजूद है। चेतन पाटिल नए गेंदबाज, दूसरे नंबर की गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। रन बने हैं मात्र 3, बनाने हैं 40 रन, यानी अभी 37 रनों का पीछा करना है आने वाली 18 गेंदों के ऊपर। तो अब यहाँ पे वक्त कम है और सफर ज्यादा लंबा तय करना है, इसलिए अब बल्लेबाजी की रफ्तार को बढ़ाना होगा क्योंकि 18 गेंदों के ऊपर 37 रनों की जरूरत है। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा चेतन पाटिल, टीम अथर्व इंटरप्राइजेस कानपुर टीम की तरफ से। लो फुल टॉस गेंद थी अलोंग द कार्पेट, ऑफ साइड में वहां पे फील्ड की करी है इस गेंद को जब तक कि थ्रो करे। दूसरी रन बनाने का फिर एक बार मौका था दोनों बल्लेबाजों के पास। धीमी गति से स्कोर बोर्ड हिलता हुआ। टीम की टोटल 5 रन। 5 रन। आदर्श सरपंच और उप सरपंच ट्रॉफी ऐसा नाम है इस प्रतियोगिता का। ये स्टेट सीधे बल्ले से खेला है, वहां पे खिलाड़ी मौजूद है। सिंगल रन बनेगी, बल्ले का फेस खोलने का मौका नहीं दे रहे गेंदबाज, यही खासियत है। पिछले मुकाबले में भी हमने कहा था कि गेंदबाजी इनकी लीड की हड्डी है और इस गेंदबाजी की वजह से मैदान के ऊपर हमेशा ताकतवर खेल करते हुए कानपुर टीम हमेशा नजर आती है। स्लोअर टाइप की गेंद, पॉइंट और कवर में इस गेंद को खेल दिया, मानो नजर लग गई गेंदबाज को और यहां से नंबर आएंगे 4। गेंदबाज तैयार रहेंगे। फुल टॉस गेंद घुमाकर खेलने की कोशिश, यहां पे बैकवर्ड स्क्वायर लेके खिलाड़ी मौजूद है। कोई एक सिंगल रन बनेगी। काफी अच्छी, थोड़े से फंबल जरूर हुए थे लेकिन उसके बाद अपने आप को संभालते हुए गेंद को हाथ में लिया। दूसरी का कोई मौका नहीं। 14 गेंदें बची है और जीतने के लिए अब जरूरत है 29 रनों की। टीम की टोटल की बात करें तो 11 रन बन चुके हैं 2 विकेटों की नुकसान पर। थोड़ी सी मुसीबत को जरूर यहां पे फेस कर रही होगी चिंचपाड़ा टीम। बाहर की तरफ, बिल्कुल बाहर की तरफ गेंद डाली गई थी, टप्पा खाने के बाद कट हुई थी। आउटसाइड ऑफ सम अवैध बॉडी, थोड़ा सा एक सा बाउंस मिला था, उसकी वजह से ये गेंद निकली डॉट। और जैसे जैसे डॉट गेंदें निकलती जाएगी फिर प्रेशर में आना पड़ेगा चिंचपाड़ा टीम को क्योंकि एक एक गेंद बहुत मैटर करती है इस मुकाबले में। सीधे बल्ले से खेलने का प्रयास यहां पे देखिएगा। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, जब तक थ्रो करे। 1 रन फिर से बना लिए दोनों बल्लेबाजों ने। सिंगल रन के लिए यहाँ पे बहुत संघर्ष करना पड़ रहा है यहाँ पे सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम को। 12 गेंदे 28 रनों की जरूरत है। ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की रन संख्या की बात करें तो 1 डजन रन बने। 12 रन पहली ओवर में आए थे, मात्र 3 रन इस ओवर में आए। 9 रन टोटल बात करें तो 12 रन बन चुके हैं। अब गेंदें बची है 12 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत। प्रति ओवर अगर देखा जाए तो 14.00 के रन रेट से आगे जाना पड़ेगा। 14.00 के औसत से रन बनाने होंगे प्रति ओवर। इसके बाद का मुकाबला भी बड़ा दिलचस्प होने वाला है। ट्रॉम्बे कोलीवाड़ा यानी कि शरद पाटिल 11, ट्रॉम्बे कोलीवाड़ा और अजनबी ओले के बीच में यह मुकाबला होगा।
ये पहले सत्र का तीसरा मुकाबला, उसके बाद लास्ट मुकाबला होगा एसएससी पारगांव और श्री दत्त भातान के बीच में। 12 गेंदे 28 रनों की जरूरत है। दो बल्लेबाज संघर्ष करते हुए यहाँ पे सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम के नए गेंदबाज के हाथ में गेंद सौंपी गई है। सुधीर पाटिल ये तीसरे नंबर के गेंदबाज गेंदबाजी करेंगे। या दरम्यान आपण विनंती करूयात, सन्माननीय कुमारजी म्हात्रे ओळ्याहून आहेत, विनंती असेल सर यावं आपण मुख्य व्यासपीठावर। आदर्श सरपंच व उपसरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल। कुमार पाटील कुमार म्हात्रे ओळ्याहून आहेत, त्यांना विनंती असेल या सर। ऋषभ म्हात्रे ओळे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आहेत, त्यांना विनंती असेल की आपणही मुख्य व्यासपीठावर येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। याच दरम्यान जातीय विकेट आणखीन एक झटका मिळतोय। बॅटिंग करत असलेली टीम अर्थातच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा। थैंक यू। क्या कहे बल्लेबाजी को, शायद यकीन नहीं हो रहा। आई कांट बिलीव कि ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम है। विकेटों की मानो यहाँ पे बिल्कुल लड़ी लग चुकी है। एक जाने के बाद दूसरा विकेट ज़्यादा वक्त नहीं रुक रहा है विकेट के ऊपर, और उसकी बदौलत ये बहुत बड़ा बेनिफिट है कानपोली टीम के लिए। अच्छी गेंदबाजी, 11 गेंदे 27 रनों की ज़रूरत है। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए सतीश मिसाल यूनाइट नंबर 5 पर मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं। सीधे बल्ले से खेल दिया ब्लैक स्क्रीन के बिल्कुल सामने। दो खिलाड़ी पीछे आएंगे गेंद के। हेड डायरेक्ट किया है, जरूर सिंगल रन बनेगी। दिलो जान से कोशिश कर रहे हैं खिलाड़ी कानपोली टीम के। बहुत मायने रखता है ये मुकाबला। अगर जीतती है तो कहीं ना कहीं सुपर 3 में जाने का मौका और आशाएं बढ़ जाएगी। उसकी वजह से गेंदबाजी की बात करें तो सभी गेंदबाजों ने बेहतरीन परफॉर्मेंस दिया अभी तक। सुधीर पाटिल इस बार गेंदबाजी के लिए तैयार है ओवर द विकेट के साथ। हियर इज नेक्स्ट वन। ओ स्वीप शॉट करना चाहते थे, यहाँ पे डायरेक्ट हिट करने का भी मौका था। डेंजर एंड पर बाल बचे। अगर डायरेक्ट हिट होता तो शायद पिक्चर कुछ अलग नजर आता, लेकिन किस्मत ने साथ दिया था और सिंगल रन बनी थी। फिर भी कानपोली टीम के विकेट कीपर देखेगा, थोड़े से गुस्सा हो गए खिलाड़ी के ऊपर कि भाई क्या कर रहा है। अगर कवर में कोई खिलाड़ी नहीं है तो बिना वजह 4-5 रन मिल जाएंगे, तो ये गलती नहीं करनी है, ये समझा रहे हैं। और सीधे बल्ले से स्टेट डाउन द ग्राउंड इस बार खेल दिया। गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार। 6 रन। अगर ज्यादा इंजर्ड है खिलाड़ी तो देखिएगा, दौड़ लगाई थी, बचाने की कोशिश में डाइव लगाई थी प्रणय उसने, और फिसल गए थे बाउंड्री लाइन के ऊपर। और ऐसे में अगर क्रिकेट सीजन में देखिए ना तो खिलाड़ी बहुत ज़्यादा इंजर्ड होते हैं, बहुत बड़ी तकलीफें होती है। और क्रिकेट प्लेयर बहुत सालों से क्रिकेट खेल रहा है, उनकी उंगलियों की तरफ अगर देखोगे ना तो एक आध दूसरी उंगली आपको टेढ़ी ही मिलेगी। बहुत ज़्यादा क्रिकेट को चाहते हैं, दिलो जान से चाहते हैं। टीम की टोटल रन संख्या की बात करें तो 21 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 8 गेंदें बची है और 19 रनों की जरूरत है। छक्के ने मुकाबले में थोड़ा सा घुसने की कोशिश कर रहा है इस वक्त चिंचपाड़ा टीम। टप्पा खाने के बाद बिल्कुल परफ्यूम डिलीवरी, नाक के सामने से गुजर गई गेंद विकेट कीपर की दस्तानों में, और एक डॉट गेंद नजर आई। उसके बाद एक कदम पीछे फिर चिंचपाड़ा टीम, क्योंकि अब गेंदें बची है 7 और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। इस गेंद के ऊपर कहीं ना कहीं छक्का या चौका आता है तो मजा आएगा मुकाबला देखने को। जिस बल्लेबाज ने छक्का दागा था वो बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक में खेल रहा है। काबिलियत रखता है ये बल्लेबाज जो सामने खेल रहा है, बल्लेबाज दीपेश केणी। सुधीर पाटिल, हियर इज लास्ट वन।
सामने की तरफ खेल दिया इस गेंद को, खिलाड़ी गेंद के पीछे आएंगे। ओ माय गॉड, यहां से कैच ड्रॉप और 6 नंबर आएंगे। कहीं ना कहीं ये बड़ा यू टर्न हो सकता है मुकाबले का। बड़ी वापसी की है टीम सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम ने, क्योंकि अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए जरूरत, हमारे स्कोर हमें बताएंगे कि 6 गेंदों में 13 रनों की जरूरत है। टीम की टोटल रन संख्या की बात करें तो रन संख्या बन चुकी है 27। क्या मजा आएगा भाई, इस मुकाबले ने तो जान निकाल दी। अब 6 गेंदें बची है, 13 रनों की जरूरत है जीतने के लिए बल्लेबाजी करने वाली सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम को। जैसे आखिरी गेंद के ऊपर छक्का दागा था, खिलाड़ी के हाथ से कैच तो छूटी, ऊपर से 6 रन मिले थे। मैं कहूंगा बहुत बड़ा यू टर्न किया मुकाबले ने, मुंह फेर लिया था बिल्कुल, यहां पे देखने को मिलेगा। अब अंतिम 6 गेंदें बची है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। अब गेंदबाज को कसी हुई गेंदबाजी करनी होगी। 6 गेंदें 13 रन। लास्ट गेंदबाज रोहन पाटिल के हाथ में गेंद नहीं। मैं कहूंगा कानपुरी टीम ने किस्मत सौंपी है कानपुरी टीम की। अब देखना होगा, जो कुछ करना है रोहन पाटिल को करना है। सामने बल्लेबाज अगर देखा जाएगा तो सतीश मिसाल, दूसरे बल्लेबाज हम देखेंगे उनके साथ दीपेश केणी ओवर द विकेट के साथ। यार इस फर्स्ट वन, पहली गेंद फुल टॉस, मिस टाइमिंग, सीकर पर लगी थी, सिंगल रन बनी। इस बल्लेबाज ने शायद खुद के ऊपर अफसोस किया होगा कि इस गेंद को मैं कहाँ लेके जाना चाहता था और कहाँ लेके गया। लेकिन कुछ भी हो, जो मकसद आखा था दीपेश केणी को स्ट्राइक देने का, उस मकसद में कामयाबी मिली टीम चिंचपाड़ा को। अब 5 गेंदें बची है, 12 रनों की जरूरत। दीपेश केणी ये काल बनकर खड़ा है इस वक्त कानपुरी टीम के सामने। यह बहुत बड़ी दीवार है हार और जीत के बीच में कानपुरी के। इस जो सरदर्द को अगर गेंदबाज निकाल पाए तो शायद कुछ आशाएं बन सकती है कानपुरी की। और द विकेट के साथ ब्रश किया था गेंद ने, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेकर रीजन में, वहां पे खिलाड़ी मौजूद। सिंगल रन आएगी। एक एक गेंद जैसे जैसे निकलती जा रही है कानपुरी टीम लंबी लंबी सांसें छोड़ रही है, क्योंकि 4 अंतिम गेंदें बची है। 11 रनों की जरूरत। इस वक्त दीपेश केणी रहेंगे नॉन स्ट्राइक में, स्ट्राइक में है सतीश मिसाल। अब भी 4 गेंदें हैं, कुछ भी हो सकता है मुकाबले में, लेकिन जिस अंदाज से रोहन पाटिल ने अभी तक गेंदबाजी की, भाई वाह, कमाल की गेंदबाजी। अलॉन्ग द कार्पेट सामने की तरफ खेल दिया, स्ट्रेट ड्राइव, इस बार प्रोडक्शन है, वहां पे सिंगल रन आएगी। 3 अंतिम गेंदें बची है, 10 रनों की जरूरत है। दीपेश केणी ऑन स्ट्राइक। ये बंदा सरदर्द है इस वक्त। अगर इसका विकेट लेने में कामयाबी मिलती है गेंदबाज को तो शायद कानपुरी टीम के लिए बड़ी सफलता रहेगी, लेकिन ये अगर रुका रहा तो काफी दिक्कतें पैदा हो सकती है कानपुरी टीम के लिए। और द विकेट के साथ ये गेंदबाज तैयार रहेंगे। 3 गेंदें 10 रन। उड़ाकर खेल दिया, इस गेंद को हवा में खेला, खिलाड़ी गेंद के नीचे। यस, इट इज टेकन, विकेट इज गॉन एंड दीपेश केणी इज गॉन। बड़ा यहां पे जो अड़थल था वो दूर हो चुका है इस वक्त कानपुरी टीम का। नए बल्लेबाज ओमकार केनी, दीपेश केणी तो भारी कदमों से मैदान छोड़ा है उन्होंने, क्योंकि जीत के सपने दिखाए थे यहाँ पे चिंचपाड़ा टीम को। जीत की दिया जो जलाई थी चिंचपाड़ा टीम के दिलों में, लेकिन उसे पूरा नहीं कर पाए। लेकिन अब भी वक्त है, 2 गेंदें हैं, 10 रनों की जरूरत है। और द विकेट के साथ
फिर एक बार गेंदबाज तैयार रहेंगे। इस गेंद के ऊपर सब कुछ निर्भर है। ये गेंद 1-2 रन लेकर आती है तो मुकाबला पूरी तरह से कानपुर टीम के पक्ष में हो जाएगा। छक्का या छक्का आता है तो मुकाबला जीवित रह सकता है और दर्शकों को मजा आ सकता है। 2 गेंदे 10 रन। दिगोड़े टीम के खिलाफ भी ऐसे ही मुकाबला हुआ था। घुमाकर खेलने की कोशिश, लेकिन मुकाबले की हवा निकाल दी गेंदबाज ने। अब कोई यहाँ पे बचने की उम्मीद नहीं है क्योंकि अंतिम 1 गेंद बची है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। बचा कुछ आशाएं थी। दीपेश केणी जब तक मैदान में खेल रहा था लग रहा था कहीं ना कहीं मुकाबला घुमाने की क्षमता रखता है यह खिलाड़ी, लेकिन जैसे ही दीपेश केणी की विकेट गिरी गेंदबाज का हौसला और बुलंद हुआ और बुलंद हौसलों के साथ गेंदबाजी करते हुए रोक के रखा है इस वक्त चिंचपाड़ा टीम को। और ये देखिएगा इसी के साथ इस मुकाबले को किया फिनिश। जीत चुकी है यहां से टीम अथर्व इंटरप्राइजेस कानपुली टीम। कॉन्ग्रेचुलेशन टीम कानपुली एंड बेटर लक नेक्स्ट टाइम टीम चिंचपाड़ा। काफी अच्छी कोशिश की थी चिंचपाड़ा टीम ने। शेक हैंड करे उसके बाद मैदान छोड़ेंगे अब।